बघा, बसवड या ठिकाणी 12 सप्टेंबरपासून या सर्कसचं आयोजन करण्यात आलं होतं आणि काल परवा झालेल्या महापुरामुळं त्या सर्कसचं जे झालेलं नुकसान आहे ते आपण पाहू शकता. खूप चांगलं या ठिकाणी यांनी हा सेटअप बसवला होता, परंतु कितीतरी कुटुंब या सर्कसच्या जीवावर जगत असतात, परंतु त्यांच्याकडं आता कसलाही आधार नाही आणि यांच्याकडं कुणाचंही लक्ष नाही. सर्वात महत्त्वाची ही गोष्ट आहे. बाहेरून आलेलं हे सर्कस आपल्या महाराष्ट्रातील आणि आपल्या परिसरातील लोकांना मनोरंजनाचं एक साधन असतं. अशा पद्धतीनं ह्या लोकांचं झालेलं नुकसान आहे. पलीकडच्या बाजूला तुम्ही बघू शकता, त्या लोकांचे तंबूसुद्धा, राहण्याचे तंबूसुद्धा खराब झालेले आहेत.